महाराष्ट्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे आज जनसामान्याची ज्या पद्धतीने हेळसांड होत आहे ही या गव्हर्नमेंटच्या याच्या आधी असं कधीच झालेलं नाही। 4 रुपये 43 पैसे 0 ते 100 युनिट आणि 100 ते 300 युनिट जे आहे ते 9 रुपये 64 पैसे यांनी केलेलं आहे। आमची अशी मागणी आहे की जेव्हा कोळसा 2020 पासून तर 2023 पर्यंत कोळशाचा दर जो 10,000 ते 15,000 प्रति टन होता तो आता 5,000 ते 6,000 प्रति टन झाला आहे। म्हणजे कोळसाचा जो भार आहे तो अर्धा झाल्यानंतर देखील या सरकारने MREC यांच्या अंतर्गत जे युनिट वाढवलेले आहे ते सामान्य जनतेला अतिरिक्त महागाईच्या या काळामध्ये अधिक पैसे देणार आहे। त्यासोबत हे जे 100 युनिटच्या खालचं जे बिल आहे ते ग्रामीण भागामध्ये येतं, पण शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना हे बिल 100 युनिटच्या वर जातं, म्हणजे त्याला ते 9 रुपये प्रमाणे इंटू करून द्यावं लागतं। म्हणजे अदानी अंबानी सारखे या सरकारचं धोरण आहे। बाजूच्या दुकानात जे किराणाचं दुकान आहे त्याला जे बिल आज येतं आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून तेच बिल कौटुंबिक लोकांना पारिवारिक लोकांना देखील द्यावं लागत आहे। आम्ही या सरकारचा धिक्कार करतो, यांच्या नियोजनाचा धिक्कार करतो। येत्या काळामध्ये युवक काँग्रेस एकनिष्ठ होऊन सगळीकडे धावणार आहे। प्रत्येक घरोघरी ही जागरूकता वाढत्या बिलाच्या संदर्भात आम्ही ही अभियान राबवणार आहे।